सध्या विचार करण्यासाठी गोष्ट एक आहे, बिझनेसमध्ये किंवा व्यापारामध्ये गुजराती मारवाडी समाज जेवढा प्रगत आहे तेवढा इतर समाज त्याच्या पर्सेंटेजनं विचार केला तर 30% सुद्धा किंवा 30 ते 40% सुद्धा तेवढा सक्सेस नसेल. कारण पहिलं तर आपल्याकडे भरमसाठ जाती, कुठल्याही जातीचं दुसऱ्या जातीबरोबर यमक जुळेल अशी परिस्थिती नाही. त्याला त्याच्या जातीचा मोठेपणा, त्याला ह्याच्या जातीचा मोठेपणा, हे पहिलं रिझन. त्याच्यामुळं काय झालं, एवढे फाटे फुटले जातीमुळं की दुसरा कोणी पुढं जातोय तर त्याला मागं कसं घ्यायचं एवढं गणित आपल्या डोक्यात, किंवा तो पुढं चाललाय म्हणजे याला तो लई शहाणा झाला अशी भावना, म्हणजे पुढल्याचं पाय आपल्याला कसं खेचता यायची ही भावना. याच्या उलट मारवाडी समाजाकडे बघायला गेलं तर आपला सहकारी कसा व्यवसायात आपल्या बरोबरीने येईल याचा प्रयत्न आहे. मी काही उदाहरणामध्ये प्रत्यक्ष अनुभवीसुद्धा आहे या गोष्टीचा, मारवाड्यांच्या बाबतीत आणि आपल्याही बाबतीत. बघा, सांगतोय ती मी माझ्या दृष्टीनं मला खरं वाटते, मला पटतंय का नाही पटतंय माहीत नाही, पण सुधरा तर काहीतरी होईल.